छावणी परिषद देवरोड आज स्पर्धेचा अंतिम दिवस व्यावसायिक गट पहिला सामना हमराज मृत्युंजय वर्सेस श्रीतेज 11 हमराज मृत्युंजय संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला स्ट्राइक वर रोहित खरात तर नॉन स्ट्राइक वर शेरू लोहार बॉलर समीर जगताप जाऊया मैदानाच्या दिशेने वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला षटक घेऊन समीर जगताप सध्या पुणे टेनिस बॉल क्रिकेट मधील टॉप 5 मधला बॉलर षटकार पहिल्या चेंडूवर षटकार टूर्नामेंट टेनिस बॉल पर होने वाला था पर बारिश की वजह से रबर बॉल पर कोई टीम ने बैकआउट नहीं किया टीम का भी थैंकफुल बोलेंगे हम और काफी अच्छा मौसम क्रिकेट के लिए स्ट्राइक पर शेरू लोहार बॉलर समीर जगताप दोनों टीम की तगड़ी स्टारकास्ट आज देखने मिल रही है पूरे पुणे जिले के पूरे धुरंधर प्लेयर्स और रनआउट का मौका रन आउट होना पड़ा और जिस दिन दो गांव एक संघ का मैच था येवलेवाड़ी उंडरी के टीम से खेल रहे थे रोहित खरात उस दिन भी रन आउट हुए थे और आज भी रन आउट 5 ओवर का मैच है जब आपके बैट पर बॉल आ रही है तो आपको थोड़ा ये सब चीजों पर ध्यान देना होगा और न्यू बैट्समैन निहाल तुसामट टुन्नू एक जबरदस्त ऑलराउंडर खिलाड़ी और आज अगर निहाल खेल गए तो पब्लिक को 100% पब्लिक का मनोरंजन करेंगे उनके बैट से नो लुक शॉट अलग अलग शॉट जो क्रिकेट के बुक में भी नहीं है ऐसे ऐसे शॉट्स देखने मिलेंगे शुरुआत तो हो चुका है आगाज हो चुका है अभी अंजाम देखना क्या होगा लोग आगाज से नहीं अंजाम से पहचाने जाते हैं दोनों टीम में आज देवरोड के एक एक प्लेयर
एक बाजू में हितेश नाडार, एक साइड निहाल तुसामड। और काफी अच्छी गेंद, ये कमबैक करना जानते हैं समीर। आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली टीम के मैनेजर रोहित गलांडे सर, इनका भी आगमन हो चुका है। विनंती है आ जाइए वेस्ट स्पीड पर। रनआउट का फिर एक बार मौका, और देखेंगे इस बार भी मनोज साठे का नेम लगता है क्या। आज भी बड़े बड़े प्लेयर्स आप लोगों को देखने मिलेंगे, जैसे राहुल सातव, आसिफ शेख, मयूर कारंडे, केतन म्हात्रे। रोहित गलांडे, इनसे रिक्वेस्ट है आ जाइए। और थैंक यू, उनकी टीम टाइम पर पहुंच चुकी, और ये एक्चुअली टाइम पर पहुंचना जरूरी भी है। ये ओपन वाली टीम के लिए वन डे शॉट है, डायरेक्ट एक दिन में आपको इनाम मिलने वाला है, आपको डबल चक्कर मारने की जरूरत नहीं। तो आपको एक ही दिन जल्दी आना था, और सभी टीम टाइम पर आई, ऐसे ही हम बोल सकते हैं। एक ओवर की समाप्ति के बाद बढ़ता हुआ स्कोर 15 रन, एक विकेट के नुकसान पर। दोनों टीम में ऐसे प्लेयर्स हैं जिन्होंने इस प्रतियोगिता को खेला है। वासिक शेख भी तालुका हाफ में दिखे थे, और इस टूर्नामेंट का सबसे बड़ा सिक्स उनके बैट से आया है। स्लोअर वन पर ओवर स्टेपिंग का नो बॉल। काय पेस, भन्नाट पेस। वासिक शेख, वासिक शेख। चेतन होना भी आ जाए हैं। और ये लगा सिक्सर, शेरू के बैट से पहला सिक्स। और जब वासिक शेख शायद से स्लोअर वन करने जा रहे हैं, तो उनका फुटवर्क जो शायद ओवर स्टेपिंग हो रहा है। 23 रन। और धनंजय शिरोडकर उर्फ जादू, ये आज बॉल बॉय के भूमिका में।
इसके बाद होने वाला मैच वेंकटेश वॉरियर्स विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली। एक इनिंग के बाद टॉस के लिए आना है। आज सुमित ढेकले, आयुब शेख, भावेश नाईक, अमित नाईक, बंटी भद्रिके आज आशीष आगरकर, आरफ शेख, काय निर्णय काय निर्णय वाईट बॉल नाही नाही पूर्ण तर ऐका ना, आम्ही थोडं लेट लतीफ आहो. और इसके बाद का हाल सुनाने के लिए चंदू शेटे सर, महाराष्ट्र में सबसे ज्यादा कमेंट्री करते, आज इधर दिखेंगे तो कल आपको जुन्नर में दिखेंगे, परसों फलटन में दिखेंगे. ऐसे कमेंट्रेटर डे नाइट कमेंट्री करते. निहाल तुसामड, जिनके बैट से एक सिक्स देखने मिला है. ओह व्हाट अ शॉट यार, अच्छा शॉट था पर थोड़ा सा मिस टाइमिंग. और विकास मते, मैन फ्रॉम पारनेर. और आज राहुल जोगाड़िया, हाँ एक्चुअली सभी टीम्स यहाँ पर ध्यान दीजिए, और ये ऑर्गेनाइजर का डिसीजन है, इसमें कुछ चेंजेस होने नहीं वाला है. जो तीन टीम है, जो तीन टीम क्वालिफाई होने वाली है, 6 टीमें आज के दिन में, 3 टीम जीतेगी, 3 टीम हारेगी. 3 टीम में जैसे हमने 70-70 इसमें देखा क्वालिफाई के लिए ये रखा था 4 रन भागने का, हमने ये निर्णय लिया है और यही फाइनल होगा. 3 टीम के सबसे जो बेस्ट थ्रो करता है, हर टीम के एक एक प्लेयर को ब्लैक स्क्रीन के यहाँ पर जाना है. जो सबसे ज्यादा दूर थ्रो फेंकेगा उसकी टीम डायरेक्ट बाय, और जो 2 टीम हारती है उनके बीच मैच होगा. फुल एंड फाइनल डिसीजन. चिट्टी नहीं डाला जाएगा, चिट्टी भी लक के ऊपर खेले. न्यू बैट्समैन अनुराग मोहिते. दो ओवर की समाप्ति के बाद 25 रन, 25 रन आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट्स. आज राहुल जोगाड़िया, सुमित ढेकले, बंटी भद्रिके, भावेश नाइक, प्रसन्न पाटिल, आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली की ओर से उनके टीम मैनेजर रोहित गलांडे सर. चलो नीचे नीचे और वेंकटेश वॉरियर्स में आज कृष्णा गवली, बबलू पाटिल, शायद राहुल सातव, आसिफ शेख.
धन्यवाद उमेशजी नायडू. छावणी परिषद ट्रॉफी 2024 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एक चांगला फटका पाहायला मिळतोय पॉईंटच्या दिशेने, अतिशय जबरदस्त स्क्वेअर कट. अनुराग मोहिते ताबडतोड अंदाजामध्ये बॅटिंग करण्यासाठी ओळखले जातात. बॉलर्सने प्लीज शार्दुल ठाकूर अनुराग मोहिते यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतात, स्वतः अडवतात बॉल, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. शिरू लोहार होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी होतोय. थोडेसे जास्त पुढे गेले आणि त्याचा या ठिकाणी कदाचित दुसरी धाव देखील झाली असते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 30 धावा धावफलकावर. एका बाजूला हमराज मृत्युंजय, एका बाजूला जर पाहिलं तर क्षितिज 11 चरोली. उसळी होती या बॉलला, हुक केलाय बॉल, मात्र पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. निघालाय सीमारेषा दिशेने चेंडू आणि सीमारेषा पार देखील होताना पाहायला मिळेल. 4 धावा येतील. एका बाजूला जर पाहिलं तर ऋषी जोरी यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते ती म्हणजे सचिन शेठ लालदास तापकीर यांची टीम आपल्याला पाहायला मिळते चरोलीची. एका बाजूला कोथरूड, एका बाजूला चरोली अशी मॅच, दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी देखील आहेत. चांगल्या मॅचेस होतात. ज्यावेळेला या दोन टीम मध्ये मॅच असते ना, मॅच पाहायला देखील एक मजा येते. कार्तिक नायडू यांचं देखील आम्ही इकडे स्वागत करू. इन्स्टावर खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या बरोबरने आमचे सुधीर साबळेंचं देखील आम्ही स्वागत करू. ते पण सध्या जास्त चर्चेत आहेत. याचे पण ब्लॉग आले का? फॉर्मला दररोज टाकतोय. कार्तिक आपलं स्वागत आहे. ओ हो, वेगात बॉल येताना पाहायला मिळतोय. थोडासा कटही होतोय. जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आजचा दिवस जर पाहिलं तर क्रिकेटसाठी खूप महत्त्वाचा आहे. पावसाळी क्रिकेटच्या हंगामातील शेवटची स्पर्धा. शेवटची मोठी 1 लाखाची स्पर्धा. हो, इकडे जर पाहिलं तर दिशा दिली आहे केवळ बॉलला. बिमर होता, त्याला केवळ दिशा दिली आहे आणि शेरू रन मशीन म्हटलं जातं भोसरीची आणि त्यांच्याच बॅटमधून मात्र या 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. एकंदरीत 5 धावा या ठिकाणी मिळतील. आज सर्व दिग्गजांना पुन्हा एकदा या ठिकाणी खेळताना आपण पाहू. अंतिम दिवशी फॉर्मॅट थोडासा बदलला. शेवटच्या दिवशी जास्त मॅचेस असतात म्हणून कदाचित 6चा पूल करण्यात आलाय अगदी विचारपूर्वक. आणि शेरूच्या बॅटमधून आला फटका पाहायला मिळतोय. काय जबरदस्त परफॉर्मन्स मागील हंगामामध्ये या टीमचा सुद्धा राहिलाय. मानाची भारतातील आनंदवाडी ट्रॉफी ज्यावेळेला जिंकली, चर्चेत खूप मोठ्या प्रमाणावर हा संघ आला. दुसऱ्या बाजूला हमराज मृत्युंजयने देखील मागील हंगाम आणि त्याचबरोबर पावसाळी हंगाम गाजवला. यावेळेला फटका पुढे, बॉल पुढे टाकला आणि त्याच्यावर जबरदस्त प्रहार केलाय शेरू लोहार. बॅट नाही तर हा लोहाराचा हातोडा आहे की काय, त्या पद्धतीने मात्र एक प्रहार केलाय आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलाय. सिरते संघाच्या व्यवस्थापक टीम मधील सनीभाई आपलं देखील स्वागत आहे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर विशाल कांबळे असतील, सनीभाई असतील, यांचं देखील सातत्याने पाहायला मिळत आहेत. आज ऋषिकेश जोरी सरांना देखील आपण पुन्हा एकदा पाहतोय इन ऍक्शन मध्ये, कदाचित थोडीशी दुखापतग्रस्त. यावेळेला आपण स्ट्रोक पाहतोय. लॉंग ऑनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा कॉल अनुरागने दिलाय आणि डेंजर इनला ते स्वतः होते आणि त्याचा फटका त्यांनाच पडलाय. धावसंख्या 1ने पुढे जाईल जरूर, परंतु विकेट येईल. 46 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. विनंती असणार आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली आणि व्यंकटेश वॉरियर्स
व्यंकटेश वॉरियर्स नाशिक विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. दोन्ही टीमला कॅप्टनला विनंती, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल आणि त्या टॉससाठी आपल्याला यायचं आहे. तुषार रणदिवे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया तुषार कशा प्रकारची कामगिरी करतील. एक चांगले अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतभर नावलौकिक कमावलं या सुद्धा खेळाडूने. आज क्या बात आहे. ओपन हाफसाठी काहीतरी वेगळं आहे. ओपन हाफसाठी ज्या 3 टीम पहिल्या मॅच जिंकतील त्या 3 टीमला सीमारेषे एक एक खेळाडू जो इन टीम असेल त्याने सीमारेषेपासून थ्रो करायचा आहे. तिन्ही टीमच्या खेळाडूंना तो संधी दिली जाईल आणि सगळ्यात जास्त लांब ज्याचा थ्रो येईल विकेटच्या दिशेने त्या टीमला बाय असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. आताच तयारीला लागा. आता नवीन नवीन प्रकार येऊ लागलेले आहेत. देहुरोडवाले सुद्धा काय करतील याचा नेम नाही. महेश नानगुडे येत आहेत, एक युवा अष्टपैलू खेळाडू. आणि विशेष म्हणजे पावसाळी क्रिकेटमध्ये महेशचा परफॉर्मन्स जबरदस्त राहतो. समोर विश्वजी, जबरदस्त स्ट्रोक खेळला जातोय. बॉल पाहिला आणि भिरकावून दिला. तुषार रणदिवेंनी मात्र रन करायला सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉलपासून मात्र मोठे स्ट्रोक खेळायला सुरुवात केली आहे तुषार रणदिवे. एका बाजूला श्रीतेज 11 चरोली, दुसऱ्या बाजूला हमराज मृत्युंजय कोथरूड. पुण्याच्या 2 दादा संघांमधील मॅच. महेश नानगुडे या बॉलवर मात्र चांगला स्ट्रोक खेळलेला आहे. 50शी ओलांडली आहे धावसंख्येने श्रीतेज 11च्या. हमराज मृत्युंजय विरुद्ध श्रीतेज. आणखीन एक वेगवान फटका समोर खेळलाय. तिकडे राजू पाटे आहेत. हो, 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. आजचा दिवस क्रिकेटचा आहे आणि पावसाळी क्रिकेटची स्पर्धा, कारण मागील काही दिवसात खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय. स्पर्धा तसं पाहिलं तर टेनिसवर खेळवायची होती, परंतु पावसा कारणाने आउटफील्ड अजूनही बऱ्यापैकी ओली असल्या कारणाने स्पर्धा रबर बॉलवर खेळण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्यामध्ये देखील काही लक्षणीय बाबी आपल्याला पाहायला मिळाल्या. काल AB अलिबागने RC अलिबागने काल बाजी मारली. बिग हिट करण्याचा प्रयत्न केलाय. आणखीन एक बॉल थोडासा पुढेच केला. तुषार रणदिवे यांच्या बॅट मधून बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. या 6 धावांनी जर पाहिलं तर धावसंख्या पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळेल. 60 धावा धावफलकावर बघता बघता झाल्या सुद्धा कोणतीच टीम कमी नाहीये. म्हणजे प्रोफेशनल आपला एंट्री करतायत तर प्रत्येकाला संधी आहे. आपल्याला पाहिजे तशी टीम बनवायची. भारताच्या कानाकोपऱ्यातील कुठेही कोणताही खेळाडू तुम्ही घेऊ शकता, ही तुम्हाला मुभा आहे. आणि त्यामुळे प्रत्येक टीम ताकदवर होऊनच आलेली आहे. आज इकडनं जायचं तर लखपती होऊनच जायचं, कारण 1 लाखाचा पहिला पुरस्कार आहे. आणखीन एक फटका. पुढचा बॉल मागे पाठवलाय 6 धावांसाठी. तुषार धावांची भूक थोडीशी मोठीच पाहायला मिळते. एकावर एक मोठमोठे स्ट्रोक या ठिकाणी खेळू लागलेले आहेत. आणि धावसंख्या जर पाहिलं तर
याही षटकारानिशी जाऊन पोहोचली ती 66 धावा धावफलकावर. यावेळेला आणखीन एक स्ट्रोक. काय स्ट्रोक खेळलाय. आई स्ट्रोक मात्र सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. तुषार रणदिवे. सुमित ढेकळे यांचं आगमन होतं. आयोजकांची विनंती आपण मंचावर यायचंय. तसेच केतन मात्रे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आयोजकांची विनंती आहे आपण मंचावर यायचंय. महेश नानगोडे. प्रश्न असा पडलाय की आता बॉल टाकायचे तर कुठे टाकायचे. अशा पद्धतीचे मात्र तुटून पडलेत. बॅटिंग होते तुषार रणदिवे यांच्याकडून. कमबॅक करावं लागेल तरी सुद्धा. यावेळेला समोरच्या दिशेने थोडासा वेगात थोडासा पाठीमागे टाकला. लॉंगॉनच्या दिशेने पाठवला. हा बॉल एक धाव तिकडे घेतली जाईल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. बघता बघता 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाली ती 73 धावा. परंतु हेही विसरून चालणार नाहीये. काल 87 ची मॅच 2 बॉल 2 रनवर आली आणि ती मॅच बॅटिंग करणारी टीम पराभूत झाली. श्रेयस सिंधुलकर. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळाली या ठिकाणी. कालचा दिवस डॉन साठी देखील लक्षात राहील. काल पप्पू रामगुडे यांनी सुद्धा खूप चांगली कामगिरी केली. विनोद वाटकरे त्याचबरोबर जर पाहिलं तर पिंट्या पाटील ही अशी नावं आहेत कालच्या दिवसात लक्षात राहण्यासारखी होती. ज्यांनी जबरदस्त परफॉर्मन्स दिला. संदेश पार्टे सुद्धा काल चांगले क्रिकेट खेळले. या वेळेला ओव्हरफुल टॉस अगदी समोरच्या दिशेने खेळला जाते. वार्षिक आले. शेवटच्या षटकात धावांची गती कमी करायची याकरता गोलंदाजीला आणलं गेलंय. शिक्षक यांना एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. लेदर बॉल क्रिकेट मधील देखील एक मोठं नाव आहे. परंतु सध्या तुषार रणदिवे चर्चेत आहे. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून तुषार यांची एक ओळख आहे. उसळी होती. बॅटची कडा. बॉल पाठीमागे जाईल आणि तिकडे 1-2 आला तरी हे शेवटचं षटक आहे. समाधानी असतील मात्र या ठिकाणी गोलंदाजी करणारी टीम. कुठेतरी या शेवटच्या ओव्हरमध्ये 80च्या आतमध्ये कंट्रोल करण्याचा प्रयत्न असणार आहे. चला टॉस साठी यायचं आहे. व्यंकटेश वॉरियर्स नाशिक आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. ओ हो 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 काय बॉलिंग जबरदस्त. आणि शेवटी स्ट्राईक घेण्यामध्ये यशस्वी राहिले. परंतु तोपर्यंत जर पाहिलं तर या ठिकाणी खूप चांगली कामगिरी होताना पाहायला मिळाली. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये केवळ 1 धाव दिली आहे. याला तर क्रिकेट म्हणतात. ओमकार जात आहेत मैदानात बॅटिंगसाठी. षटकारासाठी प्रसिद्ध आहे हा खेळाडू. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करेल. वाह. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक. आज तुषार काहीतरी एक वेगळीच रणनीती बनवून आलेत की काय. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय आणि 5वा षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय आणि टीमची धावसंख्या बघता बघता 80 वर जाऊन पोहोचलेली आहे. यस म्हणजे ज्यांच्यावर अगदी गाणं देखील आलेलं आहे असे खेळाडू आहेत.
परंतु दोन्ही टीम चांगल्या आहेत. दत्ता पवार इन ऍक्शन मध्ये आपल्याला दुसऱ्या डावात पाहायला मिळतील. हितेश नाडार देखील या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. देवरूडचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, त्यांनाही आपण या टीम मध्ये पाहू शकता. वाशिक आहेत, राजू पाटे आहेत, महेश नानगुडे आहेत, बरीचशी नावं या टीम मध्ये देखील सामील आहेत. याही वेळेला बिगिट केलाय खरा, परंतु पाहूयात किती लांब जाईल हा बॉल. हो, आणखीन एक जबरदस्त प्रहार. बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार. काय बॅटिंग केली जाते. 86 धावा धावफलकावर. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल टॉस साठी यायचंय. वेगात बॉल आलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 86 धावा, विजयासाठी 87 धावांची आवश्यकता आहे. आणि योगायोग कालच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या हमराज मृत्युंजयनेच केली होती 86, आणि आज त्यांना मात्र 87 धावा करायच्या आहेत. चला टॉस साठी या आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली आणि व्यंकटेश वॉरियर्स. टॉस साठी या लगेच. आपल्याला 1-1:30 वाजेपर्यंत आजचा हाफ संपवायचा आहे. चला या टॉस साठी चला व्यंकटेश वॉरियर्सचा कॅप्टन आलेला आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोलीचा कॅप्टन प्लीज या. आणि सर्व संघांना रिक्वेस्ट आहे, तुमचा टीमचा हर्डल मीटिंग वगैरे ते बाहेरच करून घ्या. जेव्हा आतमध्ये जाणार तेव्हा डायरेक्ट मॅच चालू होईल. चला आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली शेवटचा कॉल, प्लीज टॉस साठी या. चला सलामीची जोडी तर मैदानात दाखल झालेली आहे. 87 धावांचा करायचा पाठलाग. वाशिक शेख आणि महेश नानगुडे ही जोडी मैदानात दाखल झालेली आहे. श्रीतेजचा देखील गोलंदाजीचा फौजफाटा सज्ज आहे. रोहन खरात आहे त्या ठिकाणी. त्याचबरोबर जर पाहिलं तर राजेश सोरटेला इन ऍक्शन मध्ये आम्ही पाहतोय. रोहन खरात जोडीला जर पाहिलं तर राजेश सोरटे,
त्याचबरोबर जर पाहिलं तर आज निहाल तुसामत देखील या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलमान देखील गोलंदाजीच्या ताफ्यामध्ये पाहायला मिळत आहेत. सुधीर साबळे हे गोलंदाजीचे पंचक आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चांगली बॅटिंग लाईनअप, त्यामुळे दुसऱ्या डावात सुद्धा या मॅचला मजा येईल आणि तेच आपल्याला पाहायचं आहे. आंतरराष्ट्रीय सितारा ISPL स्टार राजेश सोरटे गोलंदाजीसाठी. चला, आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीमचे कॅप्टन टॉससाठी त्वरित यायचे. दुसऱ्या डावाला आता सुरुवात होईल. 87 धावांचा करायचा आहे पाठलाग. छावणी परिषद ट्रॉफी आपण पाहतोय देहू रोड मध्ये. पहिल्याच बॉलवर सिक्सर. जशाच तसं प्रत्युत्तर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तुम्ही मारले तर आम्ही सुद्धा मारणार. आणि पहिल्याच बॉलवर षटकार खेळत असताना या ठिकाणी आपले इरादे स्पष्ट केलेत. आज देहू रोडला आलोय, 1 लाख तर आम्हाला सुद्धा घेऊन जायचेच आहे तिकडनं. आणि प्रत्येक टीम त्याच इराद्याने या देहू रोडला दाखल झाली आहे. पहिल्याच बॉलवर षटकार खेचत असताना जबरदस्त सुरुवात केली आहे. यावेळेला फटका बसलाय, बॉल हवेत आणि थेट अनुराग मोहिते यांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. राजेश सोरटे कल्पकतेसाठी ओळखले जातात आणि त्यांच्या जाळ्यात मात्र या ठिकाणी मोठा मासा अडकलेला आहे, कारण बाद होतात मात्र या ठिकाणी वाशिक शेख. नडार बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहे. देहू रोडचे खेळाडू सध्या चर्चेतील खेळाडू आहेत आणि व्यावसायिक गटाचे दरवाजे देखील त्यांनी सातत्याने ठोठावत आहेत. आज मात्र एक नामी संधी आहे व्यावसायिक गटामध्ये आपल्याला स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करण्याची. हितेश नडार दाखल होत आहेत. हितेश बॅटिंगसाठी पहिल्याच बॉलवर षटकार खेळला जरूर होता, परंतु त्यानंतर विकेट येताना पाहायला मिळते. राजेश सोरटे काय या गोलंदाजाची चर्चा होते. MSCC संबलपूर मधून सध्या चांगला परफॉर्मन्स त्यांचाही पाहायला मिळतोय. श्रीतेज 11चा देखील प्रमुख घटक आहेत गोलंदाजीसाठी. पिंपरी चिंचवडचं हे नाव, परंतु समोर देवरोडचा स्टार आहे. पहिलाच बॉल जणू काही पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन आले होते की काय. मोठं लक्ष आहे आणि अशा प्रकारचे स्ट्रोक खेळायचेच आहेत. जाईल सीमारेषा पार. षटकार हितेश नडार. घरच्या मैदानावर खेळतायत या परिस्थितीचा अंदाज आहे आणि एक स्ट्रेंथ मोठी आहे या खेळाडूची. नक्कीच देहू रोडचा हार्दिक पांड्या देखील म्हटलं जातं आणि आज या ठिकाणी पहिल्याच बॉलवर षटकार खेळत असताना धावसंख्येला 12 वर पाठवत आहेत हितेश नडार. हितेश नाडार आणखीन एक फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. थोडासा अक्रॉस जातोय. एक धाव तिकडे मिळेल. दुसरीचा कॉल परंतु थांबवलंय. 13 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. महेश नानगुडे आणि जोडीला जर पाहिलं तर हितेश नाडार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला, आदित्य प्रिया लॉजिस्टिक कॅप्टन त्वरित या ठिकाणी दाखल व्हायचंय. यावेळेला फटका फसलाय. कमी गतीचा बॉल होता. प्रॉपर टायमिंग फसला जरूर होता, परंतु तरी सुद्धा हा फटका सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी
यस, आणि या ठिकाणी विकेटची आवश्यकता होती. विकेट या ठिकाणी मिळाली आहे, मोक्याची विकेट होती. याही वेळेला एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. या वेळेला आल्या आल्या बिगिट करण्याचा प्रयत्न, आणि इकडे रोहनकडून मात्र विकेट येताना पाहायला मिळतात. खूप चांगली गोलंदाजी. हा, चला, दोन्ही टीम टॉस ज्यांनी जिंकला निर्णय कळवायचा आहे. टीम मीटिंग या बाहेरच होतील आणि डायरेक्ट मॅच सुरू होतील. आयोजकांची सूचना याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची. राजू पाटील जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. म्हणून ज्यांच्या जोडीला राजू पाटे यांना पण या ठिकाणी पाहतोय. विकेट गेल्यात खऱ्या, परंतु मॅच संपलेली नाहीये. मोठमोठे स्ट्रोक आले तर अशक्य नाहीये. हो 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 हो, पुन्हा एकदा चांगला बॉल या ठिकाणी फिरवताना पाहायला मिळाले. पुण्याचा हा जादूगर आहे, गोलंदाजी करतोय. यावेळेला आणखीन एक चांगला स्ट्रोक घेताना पाहायला मिळतोय, आणि हाही स्ट्रोक सीमारेषा पार जाईल.
25 धावा धावफलकावर 2 षटकांची समाप्ती झाली आहे. निहाल तुसामत यांना आमंत्रित करण्यात आलंय. देहरोडचं भूषण म्हणावं लागेल. आणि महाराष्ट्राच्या रणजी संघाचे दरवाजे ठोठावणारा खेळाडू गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. परंतु नारायणगावचा धडाकेबाज बॅटर राजू पाटे यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी. मागील 3-4 वर्षात राजू पाटे हे नाव अशा काही पद्धतीने चर्चेला आलं की मोठमोठ्या संघांना मोठमोठ्या स्पर्धांमध्ये राजू पाटे यांना घ्यावं लागलं. तर आज तेच राजू पाटे इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन फ्रॉम नारायणगाव. यावेळेला विकेट केला जरूर आहे, परंतु बॅट हातात फिरली त्याच्यामुळे टायमिंग नाही होऊ शकलं. बॉल अडवण्याचा प्रयत्न रोहन जरूर करतायत आणि एका धावेवर समाधान मानावं लागते. कॉल जरूर दिला होता, परंतु मनोजने शेवटच्या क्षणी नकार दिला आणि एका धावेवर समाधान मानावं लागलं. राजू पाटे आणि मनोज साठे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी या अगोदर जर पाहिलं तर रोहन खरातने केली. विजयासाठी जर पाहिलं तर 87 धावांचं लक्ष, एक मोठं लक्ष आहे. पुढल्या दोन्ही टीम आपला टॉस ज्यांनी जिंकलाय त्यांनी रिझल्ट निकाल कळवायचा आहे, काय घेतलाय आपला रिसन कळवायचा आहे आणि आपल्या टीम मीटिंग देखील घेऊन अगोदरच घ्यायच्या. ते असे आयोजकांची सूचना आहे, कारण आज तब्बल 9 मॅचेस खेळवायच्या आहेत. हो हो हो, आणखीन एक वेगवान चेंडू येताना पाहायला मिळाला. कट देखील होताना पाहायला मिळाला. अल्पावधीतच चर्चेत आला हा खेळाडू आणि महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. तेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी निहाल. मोठमोठ्या स्पर्धा सुद्धा गाजवल्या. हो, एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु नो बॉल पंच घोषित करतायत. फटका असफल जरूर झालाय, परंतु नो बॉल असल्याचा फायदा या ठिकाणी बॅटरला होतोय. बिग हिट, राजू पाटेची पॉवर आणि त्यांच्या बॅट मधून येतोय एक लांब लचक सिक्सर. राजू पाटे एकदा का बॉल आवाक्यात आला, खूप लांब लचक पाठवतात राजू आणि हे पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळालं. त्यांच्याकडे कॅच गेल्यानंतर सुद्धा असा बॉल केविलवाना होत असेल, आता कुठे चाललोय. म्हणजे एक दिपाड देहयष्टीचे खेळाडू आहेत आणि गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर राजूने सुद्धा स्वतःला सिद्ध केलंय. प्रीमियर लीग मध्ये देखील विशेष मागणी असते त्यांना. स्वप्नीलजी बीबीओ साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं छावणी परिषद ट्रॉफी मध्ये स्वागत आहे. राजू 34 धावा धावफलकावर आहेत. अशक्य नाहीये हे लक्ष, प्रयत्न करावे लागतील. ओ, नो बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, परंतु बॅटला लागून बॉल अगदी जवळच राहतोय, सर्कलच्या आतमध्ये अडवला जातोय. अष्टविनायक विजन या टीम कडून याच मैदानात सुरुवात केली या खेळाडूने आणि तिकडनं जर पाहिलं तर आज MPL सारखी स्पर्धा गाजवताना पाहायला मिळाला हा पठ्ठ्या. आज रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा खेळताना पाहायला मिळतोय. बेबी साहेब आपलं स्वागत आहे. हो हो, वेगात प्रेडचा बॉल, परंतु प्रचंड वेगात टाकला, थोडासा कटही केला, यष्टीरक्षकांकडे जातोय. तिसरी ओव्हर मात्र या ठिकाणी मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळेल. पस्तीस धावा धावफलकावर, म्हणजे 52 पाहिजे. 52 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी अजूनही. ऑप्टमच्या बाहेर वाईड यॉर्कर आणि थोडस दूर टाकला. राजू पाहत राहिले या बॉलकडे आणि तोपर्यंत बॉल निघून गेलाय. लगातारचे 2 चेंडून मात्र या ठिकाणी निर्धाव टाकण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय निहाल यांचा. समोर जर पाहिलं तर राजू पाटे, बाबू तेलगू यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. हार्दिक स्वागत. छावणी परिषद ट्रॉफी देहरोड मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बॅटची कडा घेत बॉल मागे जातोय. हाताला बॉल लागला खरा, परंतु सीमारेषेच्या दिशेने वाटचाल होते बॉलची आणि 4 धावा त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळतील. धावफलक जर पाहिला तर आता जाऊन पोहोचतोय तो म्हणजे
39 12 बॉलमध्ये 48 धावांची आवश्यकता. परंतु आपण अगदी टेनिस बॉलच्या मॅचेसमध्ये सुद्धा 2 ओव्हरला 50 होताना सुद्धा कित्येकदा पाहिलंय. त्यामुळे लक्ष मोठं वाटत असेल तरी देखील प्रयत्न करावे लागतील. रोहनने पहिलाच बॉल फिरवलाय. हा बॉल रिव्हर्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु यशस्वी नाही झालाय. बॉल फिरतोय सिमेंटची खेळपट्टी, रबरचा सुका बॉल, त्यामुळे बॉलचं वळण घेत आहे. आणि पावसाळी क्रिकेटचा हंगाम यावर्षी विशेष रंगला. मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने पाहायला मिळाल्या. विशेष म्हणजे पुण्यात सुद्धा लाखाच्या बऱ्याच स्पर्धा पाहायला मिळाल्या. वाह, इकडनं बॉल चांगल्या ठिकाणावरून फिरवलाय. या लेंथवरून फिरलेला बॉल खेळणं तेवढं सोपं नाहीये. आणि रोहन खरात आपल्या बोटांची जादू या ठिकाणी दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र एक ताकदवर स्ट्रोक. ही नारायणगावची पॉवर आहे. राजू पाटे यांच्या बॅटमधून सिक्सर येतोय. मला अजूनही आठवतंय की धमाका दिल्लीच्या विरुद्ध रोहन खरात आणि सनी कसबे यांनी जी बॉलिंग केली होती ती आठवणीत राहण्यासारखीच होती. आणि रोहनने आणखी एक चांगला बॉल या ठिकाणी टाकलाय. चांगली कामगिरी या ठिकाणी. विजयाच्या दिशेने वाटचाल हळूहळू होऊ लागली आहे श्रीतेज 11ची. दोन्ही बलाढ्य टीम आहेत. मागील हंगामात व्यावसायिक क्रिकेटला मध्ये देखील जबरदस्त कामगिरी राहिली श्रीतेजची. इकडनं पुन्हा बॉलला वळवण्याचा प्रयत्न राहिला परंतु थोडासा दूर वरून वळवलाय आणि त्यामुळे पंच आपले हात फैलावत आहेत. पंच म्हणून कामगिरी पाहत आहेत टेनिस क्रिकेट जगतातील एक ख्यातनाम गोलंदाज अमृत 11चं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं असे राजेश तळाशीलकर म्हणजे आऊ आणि नासिर शेख अमृत 11चे सलामीवीर फलंदाज यष्टीरक्षक यांना देखील आपण या ठिकाणी पाहतोय. दोन्ही पंच खूप चांगल्या दर्जाचं क्रिकेटही खेळलेले आहेत. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न खूप क्वचित पाहायला मिळतात राजू यांच्याकडून असे रिव्हर्सचे प्रयत्न परंतु रोहन काही दाद देत नाहीये. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. ओव्हर संपली 4थी आणि धावसंख्या झाली ती 46 धावा. सत्ते 47 झालेले आहेत म्हणजे अजूनही 40 धावांची आवश्यकता. चला सगळ्या टीमला मात्र या ठिकाणी सूचना आहे आयोजकांकडून. आपण मैदानाच्या बाहेरच मीटिंग घेऊन मैदानात दाखल व्हायचंय. डायरेक्टली मॅच सुरू होईल कारण 9 मॅचेस आहेत आज. सुधीर साबळे नो बॉल मात्र या ठिकाणी पंच घोषित करतायत. धावाही मात्र त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतील आणि इकडे जर पाहिलं तर नो बॉल पंच घोषित करतायत. 2 धावाही धावून काढल्या गेल्या. धावसंख्या पुढे गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 50 म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता.
यावेळेला उसळी होती आणि एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळेल. हाही बॉल सीमारेषा पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. मनोज साठे प्रयत्न करतायत एका बाजूने आणि सुधीरच्या विरुद्ध हल्ला चढवलाय. 4 धावांनी धावसंख्या पुढे जाईल. 54 धावा धाव फलकावर. सुधीर साबळे. धन्यवाद डीजे डीजे डीजे. हो. ही यॉर्कर लेंथ होती आणि यॉर्कर लेंथचा कसा चेंडू टाकायचा त्यांनी नुकतंच प्रात्यक्षिक देखील दिलेलं आहे. आताच यानंतरच्या मॅचवर सगळ्यांचं लक्ष लागलं असणार आहे. एका बाजूला पुण्याचे धुरंधर, एका बाजूला मुंबईचे धुरंधर यांच्यामधील एक मोठी लढत काही वेळात या ठिकाणी पार पडेल. वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. सुधीर आता ट्रॅकवर आलेले आहेत. मूळचे जुन्नर तालुक्यातील ओतूर गावचे खेळाडू गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार हा थ्रोची प्रॅक्टिस थोड्या वेळानंतर आहे. कदाचित त्याचा सराव करण्याचा प्रयत्न होता, परंतु ओमकार सुद्धा रेसमध्ये असू शकतो. ओमकारने दाखवलंय. काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे. पहिल्या 3 मॅच झाल्यानंतर सीमारेषेवरून थ्रो करायचा विकेटच्या दिशेने. वाह, आणखीन एक बॉल पुढे टाकलाय, वेगात केलाय. सुधीरची ऍक्शन समजणं तेवढं सोपं नाहीये.